बालापूरचा किल्ला हा विदर्भातील अकोला जिल्ह्यातील आणि बालापूर तालुक्यातील महत्त्वाचा असा किल्ला आज आपण पाहण्यासाठी आलो आहे. किल्ला अतिशय सुंदर आणि भव्य आहे. याची भव्यता आजही आपणाला पाहायला भेटते. आपण नदीकाठाच्या बाजूने गडावर जात आहे. गजानन महाराजांमुळे प्रसिद्ध झालेल्या शेगावपासून फक्त 19 किलोमीटर अंतरावर बालापूर हे तालुक्याचे गाव आहे. गावातील टेकडीवर आपणाला बाळादेवीमुळे गावाचे नाव बाळापूर असे पडले आहे. या गावात मन आणि म्हैस नदीचा संगम आहे. या दोन नदींच्या मध्ये असलेल्या टेकडीवर बालापूरचा किल्ला आहे. मुघलांनी दगड आणि विटांमध्ये बांधलेल्या या किल्ल्याचे बांधकाम अजूनही शाबूत आहे. शेगावहून अर्ध्या तासात आपण या गडावर पोहोचून जातो व हा किल्ला पाहून आपण गावामध्ये मिर्झा राजे जयसिंग बांधलेली छत्री पाहता येते. हा किल्ला आजही व्यवस्थित आणि सुस्थितीत आहे. त्यामुळे आपण जरूर आणि जरूर पाहावा. याचा इतिहास सांगायचा बोललं तर औरंगजेबाचा मुलगा मिर्झा आझम शाह याने 1717मध्ये हा किल्ला बांधायला सुरुवात केली. 1757मध्ये अचलपूर नवाब इस्माईल खानने हा किल्ला बांधून पूर्ण केला. पुरंदरच्या तहाप्रमाणे युवराज संभाजीराजांना मुघलांचे पंचहजारी सरदार म्हणून बाळापूर परगणा देण्यात आला होता. असा हा बालापूरचा थोडक्यात इतिहास आहे. तर चला पाहू विदर्भातील महत्त्वाचा असा भुईकोट व गिरिदुर्ग किल्ले बालापूर. एस.टी. स्टँडपासून आपणाला 10 मिनिटात बालापूरच्या किल्ल्यापर्यंत पोहोचता येते. किल्ला डावीकडे आणि मन नदी उजवीकडे ठेवत 5 मिनिट चालल्यावर एक रस्ता डावीकडे किल्ल्याकडे जातो. तिथे जाण्यापूर्वी थोडेसे पुढे गेल्यावर मन नदीच्या काठावर एक दरवाजा दिसतो. हा किल्ल्याचा पहिला दरवाजा आहे. तसेच गावामध्ये दुसरा दरवाजा आहे व तिसरा दरवाजा जो आहे तो आपणाला किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूस पाहायला भेटतो. बालापूरच्या किल्ल्यामध्ये आपण आता जात आहे. बालापूर गाव, तालुका बालापूर आणि जिल्हा अकोला. अतिशय बलदंड असणारा किल्ला आहे हा. आता गडामध्ये प्रवेश करू. प्रवेशद्वार, मुख्य प्रवेशद्वार गडाचे. इथं दंडी दरवाजाची सुद्धा सोय आहे व पहारेकरांच्या देवळ्या. पहिल्या दरवाज्यातून आत आलो की आपणाला आत 2 अशा पाहायला भेटत आहेत व्यवस्थित व त्याच्यानंतर आपण गडामध्ये प्रवेश करतो. तहसीलदार कार्यालय आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आपण आत आलो आता व आत आल्यानंतर आपणाला लगेच दुसरं प्रवेशद्वार लागतं. दुसरं जे प्रवेशद्वार आहे त्याच्या ह्या बाजूला हत्तीचे शिल्प आहे व या बाजूला पाहिलं तरी हत्तीचे आणि घोड्याचे शिल्प आहे व नक्षीकाम केलेला सुंदरसं असं हे दुसरं प्रवेशद्वार. दुसऱ्या प्रवेशद्वाराला सुद्धा हा दिंडी दरवाजा आहे. हा प्राचीन दरवाजा आहे पूर्णतः व याचे जे साखळदंड आहेत हे अजूनसुद्धा मजबूत अवस्थेत आपणाला असे पाहायला भेटत आहेत. आणि याच्या पहारेकऱ्यांच्या इथं एक या देवड्या आहेत. अशा दोन्ही बाजूला व्यवस्थित रूम आहेत 2. बालापूरचा किल्ला पाहायचा असेल तर संडेच्या दिवशी आला तर पूर्ण किल्ला आपला पाहून होतो. कारण बाकीच्या दिवशी या ठिकाणी तहसीलदार कार्यालय, पंचायत कार्यालय वगैरे असे आहेत. त्यामुळे इथं गर्दी वगैरे असते. रविवारच्या दिवशी आपल्याला सर्व किल्ला पाहता येतो व्यवस्थित. ही एक वास्तू प्राचीन असावी. प्रथम आपण आता या वरच्या ठिकाणी जाऊ व गडफेरीस सुरुवात करू.
प्रथम आपण वरून गड फेरीला चालू करू व नंतर आतून राऊंड मारू. विदर्भातला बलाढ्य किल्ला आहे हा. यास येथे मस्जिद आहे. पडकोट आणि बाली किल्ला असे दोन भाग आहेत किल्ल्याचे. बंदुकीचा मारा करण्यासाठी खूप ठिकाणी असं जागोजागी जंग्या केलेल्या पाहायला भेटत आहेत आपणाला. आतमध्ये कार्यालय वगैरे खूप झाली आहेत, त्यामुळे आपणाला आत एवढं फिरता येत नाही, परंतु बाहेरच्या बाजूने आपणाला सर्व किल्ला, तटबंदी, बुरुज आज अस्तित्वात आहेत. भुईकोटमधील हा विदर्भातील एक बलाढ्य किल्ला असा आहे. आपण पाहू शकतो त्या बुरुजापासून सुरुवात केली. हा नदीचा भाग. हे पासा त्या ठिकाणी एक वेस आहे, आपण आत्ता मगाशी पाहिली. अजून ज्या वेस आहेत त्या सर्व पाहून घेऊ. असा बुरुज आहे. मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणी आहे. आपण गाडी पुढच्या गेटवर लावली आहे. आपण हे मुख्य प्रवेशद्वार आहे. गाडी या ठिकाणी आपण खाली लावली आहे. बालापूरच्या भुईकोट किल्ल्यामध्ये आपण आलो आहे आता. बालापूर किल्ला हा बालापूर शहरामध्ये येतो. तालुका बालापूर आणि जिल्हा अकोला या ठिकाणी असणारा भुईकोट किल्ला आहे. बहुतेक हा विदर्भातील सर्वात मोठा किल्ला असावा. आपण आता या बुरुजावर उभा आहे. पूर्ण हा जो किल्ला आहे तटबंदीने पॅक आहे. आत तहसीलदार कार्यालय वगैरे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आपण पूर्ण किल्ल्याची आतून व बाहेरून अशी व्यवस्थित सफर करू. चला. मान व महिष नदीच्या किनारी असणारा हा भुईकोट किल्ला आहे. पडकोटात 10 व बाली किल्ल्याला 5, एकूण 15 बुरुज या किल्ल्याला आहेत. साधारण 5 एकरमध्ये पसरलेला किल्ला आहे. संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी 1.5 तासाची वेळ पुरेशी होईल. अशी कार्यालय आहेत सर्व. एक विहीर आहे प्राचीन, ती पाहू. प्रथम आपण वरील भागात राऊंड मारू व नंतर वरील भाग पाहून झाल्यानंतर आपण खालच्या भागात राऊंड मारू. ही विहीर आहे आतमध्ये मोठी आहे. हा सुद्धा बलाढ्य बुरुज आहे. पाठीमागची बाजू ही. खूप चांगला किल्ला आहे व खूप मोठा सुद्धा आहे. 2 नद्या आहेत तिथे व नदीच्या काठाला सुद्धा याचे बुरुज आहेत, तटमध्ये आहे व अख्ख्या गावात हा किल्ला पसरलेला आहे. हा पाहू शकतो 1 2 3 4 म्हणजे इथे तर 4 बुरुज आहेत. खालच्या बाजूला दुहेरी तटबंदी टाईप आहे, तिलाही खूप सगळे बुरुज आहे. असे 15 बुरुज आहेत आणि अख्ख्या गावात ह्याचे अवशेष थोडेफार तरी आहेत, पूर्ण गावात आहेत. हे पाहू शकतो नदीच्या किनारी तिथं एक आपणाला दरवाजा आहे, तोही पाहू. पडकोट बघा, भुयारी खाली, तेही पाहू.
आणि हा असा पूर्ण पडकोटाचा भाग, 2 नद्यांच्या किनारी वसलेला हा किल्ला आहे. मान व महिष नदीच्या किनारी हा किल्ला वसला आहे. मान नदी आणि महिष नदी. वरून पाहिलं तरी विहीर आपणाला पूर्ण अशी विटामध्ये बांधकाम केलेली. ह्या विहिरीचं जर आपण बांधकाम पाहिलं तर आपणाला जो आपला धर्मवीर गड आहे त्या धर्मवीर गडावर सुद्धा असंच जे नदी आहे नदीच्या बाजूनी पाणीवर काढलेली सोय व असंच बांधकाम त्याही ठिकाणी पाहायला भेटतं. संपूर्ण 1-1 फुटावर इथं जर पाहिलं तर बंदुकीचा मारा करण्यासाठी जंगे आहेत. आणि हा जो ह्या बुरुजाची म्हणजे बुरुजाच्या बाजूचा जो रस्ता आहे ह्याची रुंदी जर पाहिली 10 ते 12 फूट आहे. पाहू शकतो खूपच क्रिएटिव्हिटीनं इथं काम केलेलं आहे. हे पाहू शकतो इथून असं बंद म्हणजे हे जे आहे हे सरळ मारण्यासाठी आहे. ते मध्ये इथं आडव्या साईडला इकडून मारण्यासाठी आहे, इथून इकडं मारण्यासाठी आहे, इथून खाली मारण्यासाठी आहे, इथं स्ट्रेट व इथं मधून मारण्यासाठी आहे. म्हणजे त्या काळात इतकं क्रिएटिव्हिटी म्हणजे इतकं मॅच लावलेलं त्या काळात इतकं क्रिएटिव्हिटीने इथे केलेलं आहे. विदर्भाचा सगळ्यात बलाढ्य भुईकोट किल्ला म्हणजे आपला हा बालापूरचा भुईकोट किल्ला. खूपच प्रचंड मोठा व याचे बुरुज तर बाहेरून आतून एवढं नाही वाटत पण बाहेरून एकदम बलाढ्य आहेत. नळदुर्ग किल्ल्याला तोड देईल असा किल्ला आहे. याचे बुरुज, याची तटबंदी रचना आणि आज एवढ्या वर्षानंतर सुद्धा हे सर्व व्यवस्थित असं खूपच चांगल्या पद्धतीने आहे. आतील भाग, पाठीमागचा भाग. हे बघा पडकोटामध्ये आपण फिरू. पडकोटात जर पाहिलं तर 1-2 असे 10 बुरुज आहेत. सर्व 10 बुरुज आपण पाहणार आहोत. नाही महिष नदी व त्या बाजूची मान नदी अशा 2 नदीच्या किनारी वसलेला किल्ला या. व बुरुजसुद्धा आणि दरवाजेसुद्धा आहेत. गुलजार दरवाजा, गुलशेद दरवाजा असे दरवाजे आहेत. बुरुजांवर जाणं शक्य होते त्या ठिकाणी आपण अवश्य जाणार आहे. हा इथे एक बुरुज आहे, अजून एक बुरुज. अशीच पडकोटाची रचना आहे जी आपण बाहेरून गाडीवरून दाखवली आहे. पाठीमागच्या बाजू जाता येत नाही परंतु आपण अवश्य त्या ज्या ठिकाणी पॉसिबल आहे तिथं निश्चितच जाणार आहोत. आणि झेंडा बुरुजाची सोय करण्यात आली आहे. अप्रतिम किल्ला आहे, खूपच सुंदर भव्य दिव्य. व या ठिकाणावरून वर येण्यासाठी पायरी मार्गसुद्धा आहे. खालच्या भागात पाठीमागं काही नाही. या अशी सोय आपणाला उतरण्याची सोय गोव्यातील जे किल्ले आहेत त्या किल्ल्यांवर पाहायला भेटते. ही अशी सोय जी आहे ही तोप गाड्यांची जे गाड्या असतात ज्याला चाक असतात तसल्या गाड्या वर नेण्यासाठी अशी केलेली आहे सोय. व त्या साईडला खालून पण अशी खाली पण केलेली आहे.
वरून सर्व सफर करत आलो आहे. त्या ठिकाणी एक बुरुज आहे, तो समोरचा दुसरा बुरुज, हा तिसरा बुरुज, हा पाठीमागच्या बाजूस माझे आहे तो चौथा बुरुज आणि त्या ठिकाणी एक बुरुज, असे 5 बुरुज आहेत. 5ही बुरुजांची आपण आता सफर व्यवस्थित वरून केली आहे व पडकोटामध्ये एकूण 10 बुरुज आहेत. ज्या ज्या ठिकाणी पॉसिबल आहे जाण्यासाठी त्या ठिकाणी आपण जाऊन ते बुरुज निश्चितच दाखवणार आहोत. तर चला. थोडीफार पडझड झाली या बाजूला. हा एक शेवटचा बुरुज या बाजूचा, म्हणजे 5 बुरुजपैकी 5ही बुरुज आपण आता पाहिले. या बाजूचे पडकोटातील जे बुरुज आहेत त्या ठिकाणी आपणाला फिरता येत नाही. या ठिकाणी एक आहे, हा एक आहे आणि हा एक आहे, असे 3 पडकोटातील बुरुज आहेत. बघू, शक्य झालं तर ते दाखवू आपण. त्याच्या पाठीमागच्या बाजूस एक प्राचीन मंदिर आहे, तेही आपण पाहणार आहे. बाळापूर शहर हे असं 2 नदीच्या किनारी बसलेले शहर आहे. आजूबाजूला जे गावातील जे बुरुज आहेत तेही आपण पाहू. या बाजूला बाहेर बुरुज नाहीत. इथेही सोय केली अशी आहे. विटाचं बांधकाम बरंच आहे. विटांनी केलेलं बांधकाम बरंच आहे. पडकोटा तिथे एक बुरुज आहे. इथे एक विहीर असावी त्या काळी. सर्व आपण आता पाहिलं आहे व पाठीमागच्या बाजूला एक विहीर आहे, ती सुद्धा करू आपण. बालापूर तालुक्याची या ठिकाणी जर पाहिली तर व्यवस्थित अशी सर्व माहिती देण्यात आली आहे. गावांची संख्या किती आहे, काय, सर्व माहिती व्यवस्थित आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण अतिशय भव्य दिव्य अशी कमान आहे ही. खालच्या बाजूने ही होत दिसते. व आपण आता ही पंचायत समिती कार्यालय बालापूर ही अशी त्यावर आपण जी वरून विहीर पाहिली आपण ती आता आतून जाऊन पाहू. त्यामध्ये पाण्याच्या सोयीसाठी जे विहीर आहे त्या ठिकाणी आपण आता पोचलो आहे. असा कट्टा इथं व ही जर विहीर पाहिली तर
अरे बापरे, खूप खोल आहे. पाणी काढण्याची सुद्धा सोय इथं आहे. आपण खाली जाऊन पाहू. जबरदस्त आणि खूप मोठी विहीर आहे. पाणी असं बाहेर येण्याची सोय प्राचीन. इतकी खोल विहीर आहे आणि हिचं बांधकाम बालापूर किल्ल्यातील विहीर जर पाहिली तर तिचं बांधकाम बघा कसं आहे विहिरीच्या या तटाचं पूर्ण. आणि ह्याची खोली जर पाहिली तर खूप खोल विहीर आहे ही. जबरदस्त तटबंदीचा भाग. आपण आता ही विहीर पाहिली व विहीर पाहिल्यानंतर आपली या बालेकिल्ल्याच्या आतील भागाची म्हणजे जो बालेकिल्ला जो भाग आहे बाळापूरच्या किल्ल्याचा बालेकिल्ला त्याची सफर संपली आहे व आपण आता पडकोटाची सफर करण्यासाठी जाऊ. हा दरवाजा आहे मुख्य आणि त्याच्या अगोदर एक आहे. चला. आपण आता पुन्हा किल्ला पाहत महादरवाजापाशी आलो. या दुसऱ्या मुलजार दरवाजा या ठिकाणी एक शिलालेख सुद्धा आहे. तो पाहू आपण कुठं आहे तो. आता पडकोटाची सफर करून येऊ. पडकोटाची सफर करत असताना आपल्याला अशा वास्तू पाहायला भेटतात. भव्य ते अतिभव्य बुरुज. हा बुरुज पाहत आपण आता हे बघा असे अवशेष पडलेले तिथे रस्ते. पाठीमागच्या बाजूचा पडकोट. या बाजूचा बुरुज पहा. भव्य तर आहेच आणि अतिभव्य आहे. आपण हा बुरुज पाहत पाठीमागच्या पडकोटाच्या बाजूने जाऊ. पडकोटातले काही बुरुज आहेत त्या ठिकाणी जाता येत नाही तर आपण लांबूनच दाखवू. हा एक बुरुज आहे पडकोटातला. हे बघा असा हा बुरुज. विशाल अशा या पडकोटातील बुरुजावरून आपण आता जात आहे. खाली जाण्यासाठी सुद्धा मार्ग आहे. असं पाठीमाग जाता येत नाही, अडचणी. ते पाहून आपण आता पुढचं जे अवशेष आहेत ते पाहू. जुन्याचा गाणं रेस्टोरेशनसाठी वापरलेलं आहे. तर विचार केला पडकोटाची जी हाईट आहे ती जवळपास 15 ते 20 फूट आहे व त्याच्यानंतर या ज्या भिंतीची हाईट आहे जवळपास 30 फूट असावी ही हाईट. समोरच्या बुरुजावरून आपल्याला लक्षात येईल की जवळपास 30 आणि ही खालची 20-50 फूट उंच या किल्ल्याची उंची असावी जमिनीपासून. एवढा भव्य या आणि अतिशय मजबूत आणि बलाढ्य किल्ला आहे.
किल्ल्याची बाहेरून वास्तू अशी पाहण्यास भेटते. ही एक इथं अतिशय सुंदर वास्तू आहे व हा एक मेन एंट्री दरवाजा असा गुलशन दरवाजा, कसाई दरवाजा आणि गुलजार दरवाजा असे 3 दरवाजे आहेत. बाहेरच्या बाजूस एक विहीर आहे, ती सुद्धा पाहून घेऊ. ती सुद्धा विहीर आपण त्याला मोठ वगैरे व्यवस्थित आहे पाणी वर काढण्यासाठी. बाहेरच्या बाजूस एक तलाव. या जर पहारेकऱ्यांच्या तेवढ्या पाहिल्या तर अतिशय जबरदस्त आहेत. आणि हे जे पेंटिंग आहे ते पूर्वीचेच आहे, आत बंद केलं आहे. त्या ठिकाणी जर पाहिलं तर शिलालेख छोटासा पाहायला भेटत. हा गुलजार दरवाजा आहे. हा गुलजार दरवाजा आहे व गुलजार दरवाजाच्या आपण जर या ठिकाणी समोर पाहिलं तिथं शिलालेख पाहायला भेटत आहे छोटासा आणि पाठीमागच्या बाजूस किल्ला. गुलजार दरवाजाच्या या ठिकाणी असा शिलालेख पाहायला भेटतो आपणाला. किल्ला आपल्याला या ठिकाणावरून पूर्ण किल्ला एका नजरेच्या टप्प्यात पाहायला भेटतोय. अप्रतिम किल्ला बालापूर. गुलजार दरवाजा आहे व या दरवाजाच्या समोरच्या बाजूस एक शिलालेख लिहिला आहे, तो या किल्ल्यावर आल्यावर अवश्य पहा. आपण आता हा बुरुज आहे, ह्या बुरुजाच्या पाठीमागच्या बाजूने आपण एकदा किल्ल्याची सफर करू. भव्यता कळून ते किल्ल्याची याच्यावरून स्वच्छता बऱ्यापैकी चांगली आहे, घाण वगैरे नाही इकडं. पाठीमागं नको जायला अडचण. पडकोटातला हा बुरुज आहे, सी नदी खालचा भाग. चला आता आपण एक दरवाजा आहे तो पाहू. तसेच पाठीमागच्या बाजूस एक नदीच्या बाजूला मंदिर आहे ते पाहू प्राचीन. आणि जी जयसिंग मिर्झाराजे जयसिंग यांची जी छत्री आहे ती पाहून गडफेरी पूर्ण करू. आपण गडफेरी करून बाहेर पडत आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या अंडर हा किल्ला आहे. सर्व किल्ला पाहिला आपण आणि सर्व किल्ला पाहून अकोला जिल्ह्यामध्ये फारच कमी किल्ले आपणाला पाहायला भेटतात, पण ते इतके सुंदर आहेत आणि प्रशस्त आहेत. नरनाळा व बाळापूरच्या किल्ल्यांचे नाव आपणाला घेता येईल. बालापूरचा किल्ला भौगोलिकदृष्ट्या जरी अकोला जिल्ह्यात असला तरी त्याला येण्यासाठी जवळचा मार्ग हा शेगाव आहे. आपण आता नदीच्या बाजूला जी वेस आहे ती पाहण्यासाठी आलो आहे. सुंदर वेस आहे. गावामध्ये आल्यानंतर 3 वेस आहेत, त्या 3 वेशीचा आपण जरूर अभ्यास करावा व पाठीमागच्या बाजूला मंदिर आहे तेही आपण करावे. किल्ल्याच्या पाठीमागील बाजूस मंदिर आहे, ते मंदिर आपण पाहायला जाऊ. मुख्य मंदिरामध्ये आपण जाऊ आता.
मंदिरामध्ये इथपर्यंत आपल्याला अलाउड असतं. ज्या मंदिरावरून किल्ल्याचे नाव पडले आहे, बालावती मंदिरावरून जे बालापूर नाव पडले, त्या देवीच्या मंदिरामध्ये आपण आता आलो आहे. बालापूर शहरामध्ये मिर्झा राजा जयसिंग यांनी बांधलेली घुमटी पाहण्यासाठी आपण आता आलो आहे. जी बालापूर शहरातील रेस्ट हाऊस आहे. रेस्ट हाऊसच्या पुढे आल्यानंतर एक फिल्टरच्या पाण्याची टाकी आहे. त्याच्या बाजूला ही अशी आपणाला वास्तू पाहायला भेटत आहे. आपण आता ही वास्तू वर जाऊन पाहणार आहे. अतिशय सुंदर आणि भव्य असणारी ही घुमटी आहे. तर चला. धन्यवाद.